कुठं गेली भवानी काय माहिती. भांडी अशीच मांडलेत आणि गेली कुठं तोंडावर करून बाई. लग्न झाल्यापासून ही जीन्स तर घातली पण नाहीये. हा टॉप बाबांनी माझ्यासाठी आणला होता, तो सुद्धा घातलेला नाही. ए भवाने, ही काय पसारा मांडून ठेवलायस? अगं ते डीमार्टचं सामान संपलंय, ते भरायचं आहे. खायला काय नाही घरात आणि हो पसारा काय मांडून बसलेस? सासूबाई, हा तुम्हाला पसारा वाटतोय? अहो, ही कपडे, हा टॉप, हे मेकअपचं साहित्य, हे सगळी स्वप्न होती माझी. आणि लग्न झाल्यापासून हे सगळं तुटल्यासारखंच वाटतंय मला. का तुला काय कमी पडले? सगळं तर मिळतंय, अजून कसली स्वप्न राहिल्यात तुझी? हो, मिळतंय ना, सगळं मिळतंय. कसं माहिती, माझ्या मैत्रिणीच्या बर्थडेला जायचं असलं ना, तर तिच्यासाठी गिफ्ट काय घ्यायचं आणि किती रुपयाचं घ्यायचं हे सुद्धा तुम्हालाच विचारावं लागतं. अहो, नवऱ्यासोबत बाहेर जायचं म्हटलं की मी कपडे कुठले घालायचे हे तुम्ही ठरवता आणि तुम्ही मला विचारताय की अजून काय हवं तुला. अहो, एवढी शिकली आहे मी, पण शिकून काय केलं? घरातच बसली. का तर लग्नानंतर आमची सेवा कोण करणार? माझ्या स्वप्नांचं काय? कुठेच स्वप्न काय दिलं? सगळं पैसा दिला, सगळं काही दिलं म्हणजे असं होत नाही की मी खुश आहे. अगो बाय बाय बाय, एवढ्या वर्षानंतर तुला आता आठवलं वय तुझी स्वप्न, तुझा करिअर, तुझं जॉब. कोणी फुल घातलं तुझ्या डोक्यात? खूळ नाही कोणी घातलं डोक्यात माझ्या. आज बंद कपाटाचा कप्पा जसा रिकामा करावा असं वाटलं ना, तसंच माझ्या मनात साठलेलं कधीतरी बोलून मोकळं व्हावं म्हणून बोलतेय. ह्या असल्या पोरींच्या थेरांमुळेच मी पोराला सांगितलेलं, पोरगी बघताना गावाकडची चांगली बघायची, संस्कार हे असलं घालून फिरणारे नको होती मला. अशा कपड्यांमुळे, म्हणजे असे स्लीवलेस कपडे घातले की मुलगी संस्कारी आहे का चांगली आहे हे ठरतं का? अहो, तुमच्या याच विचारांमुळे ना माझी ही कपडे ह्या बंद कपाटात मी बंदच करून ठेवली होती कायमची. मला आत्ता कळतंय की आत्ताच्या मुलींना लग्न करायला नको का म्हणतात. त्यांना लग्न संसार नकोसा का वाटतो? कदाचित याच बंधनांमुळे त्यांना लग्न म्हणजे एक देवी वाटते. हे बघ, ते काही जरी असलं तरी मला माझी सून ही साडीतच बघायची, या कपड्यांमध्ये. ते गुंडाळून ठेव कपाटात. सुनेने साडीच नेसली पाहिजे हे खरंच कंपल्शन असावं का? निखारे उरी वादळाचे